काळात मला धूमधडाक्यात लग्न करायची अजिबात इच्छा नाही. हे माझं पहिलं लग्न नाहीये. मान्य आहे, पण सगळ्याच गोष्टी आपण फक्त आपला विचार करून नाही करू शकत ना. कधीतरी त्यांना बरं वाटावं, त्यांच्या समाधानासाठी गोष्टी करायला हव्यात. म्हणून काही करायचं का? हो, आपले आई बाबा आहेत ते. रजिस्टर मॅरेज हेच सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे. आणि माझं डिसिजन फायनल आहे. विधी नाही काही नाही, हे असं लग्न करून सून घरी आणायची. रजिस्टर मॅरेजेस खूप सर्रास होतात आजकाल. होत असते म्हणून का आपण आपल्या श्रीचं लग्न तसं करायचं? मग नाही ना, आता घरातच तुझं कोण ऐकत नसेल तर अवघड आहे बाई. काही अवघड वगैरे नाहीये. मी हे लग्न रजिस्टर होऊ देणार नाही. नमस्कार साळगावकर, मी इनामदार बोलतोय, सुधाकर इनामदार. हा, बोला बोला. एका महत्वाच्या कारणासाठी तुम्हाला फोन केला होता. हो, काय 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 झालं? फोनवर बोलण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष बोललेल्या बऱ्या ना, म्हणून म्हटलं येऊ शकता का इकडे? बरं बरं. या आधी सुद्धा आपण लग्नाची बोलणी करण्यासाठी म्हणून एकदा भेटलो होतो. आता त्यावेळेला काय बोलणी झाली हे पुन्हा उघडत बसण्याची काही गरज नाही. हा, एवढं मात्र खरं की त्यावेळेला तुम्ही नक्कीच दुखावले गेले असणार, माहिती मला. म्हणजे मीच खर्चाची सगळी जुळवाजुळव झाली की स्वतःहून तुमच्याशी बोलायला मी येणारच होतो. नाही साळगावकर, त्याची आता काही गरज नाहीये. म्हणजे काय बोलताय काय तुम्ही? हो, अंजली आणि श्रीकांतनी रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आणि म्हणूनच आता ही शेवटची बोलणी पक्की करण्यासाठी म्हणून तुम्हाला तातडीने बोलवलं. झालं ना तुमच्या मनासारखं? सुधाकरराव, आज अंजूचं लग्न ठरलंय. लहानपणापासून माझ्या अंजूनं कधीच कसलाच हट्ट नाही केला, कशासाठी तक्रार नाही केली. पण नाही, म्हणजे तिच्या लग्नाच्या बाबतीत मात्र कुठलीही तडजोड नाही. बाबा, आजपर्यंत तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडलीत. आता लग्नासाठी वेगळ्या खर्चाच्या भानगडीत पडू नका. आपण या पोराटोरांच्या बोलण्यात नको अडकूया. माझं तर असं म्हणणं आहे की आपण लगेच लग्नाच्या तयारीला लागूया. आणि हो, उद्याच्या उद्या साखरपुडा करून टाकूया. बस ठरलं. आई, अगं श्रीकांतच्या घरचे तयार झाले होते ना रजिस्टर पद्धतीने लग्न करायला. एवढा सगळा घाट कशासाठी? आता कुठून आणणार आहे तेवढे पैसे? हे बघ, ते आले ना की तू त्यांनाच विचार. आणि तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. चल बाई, मी जाते, मला फार कामं पडलीत. पण मी निघतोय घरातून. हो, पण इकडे आई नको ना, बाहेर नाही निघता येणार. बाहेर कसं पडायचं ते तू बघ. मी तर बाहेर पडतोय घरातून. श्रीकांत, हॅलो हॅलो. अंजू, जा तू. आईला काय सांगायचंय ते मी बघते. श्रीकांतरावांना भेटायला जायचंय ना, जा तू जा. काका, तुम्ही शब्द दिला होतात ना मला, या घरात सून म्हणून जर कोणी येणार असेल तर ती तूच असशील. मग आता काय झालं?